नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एकाच ठिकाणी काम करून कंटाळा आला आहे. मी दुसरीकडे कुठेतरी काम पाहते, असं पत्नी पतीला म्हणाली. पण दुसऱ्या कामात व्यस्त असल्यामुळे त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. दुपारची वेळ होती. पत्नीने पतीला सांगितलं की मी ऑफिसला जात आहे. त्यानंतर पत्नी ऑफिसच्या दिशेने निघाली. दुपारची वेळ झालेली होती. त्यानंतर पती हा कामामध्ये व्यस्त झालेला होता. जेव्हा संध्याकाळ झाली, ऑफिस सुटण्याची वेळ झाली, तेव्हा मात्र पत्नी घरी आलेलीच नव्हती. पत्नी अजूनही ऑफिसला गेलेली होती. ती परत आलेली नव्हती. त्यामुळे पतीने तिला फोन लावला. फोन स्विच ऑफ असल्यामुळे पतीला वाटलं की बॅटरी संपली असेल. थोड्याच वेळात पत्नी घरी येईल. पण जसं जसं रात्र होऊ लागली होती, त्या प्रकारे पतीच्या मनात शंका येण्यास सुरुवात झाली होती. आणि शेवटी मनात येतं की पत्नी दुसरं कुठेतरी काम पाहण्यासाठी गेली असेल. ती दुसरीकडे काम पाहते असं सांगत होती. तिकडे तर गेली नसेल ना. असं करता करता मात्र आता मध्यरात्र झाली, पण पत्नी घरी आली नाही. पतीच्या डोळ्याला झोप लागत नव्हती. शुक्रवारची पहाटही झाली होती, तरी देखील पत्नी घरी आली नाही. त्यावेळी मात्र पतीच्या पायाखालची जमीन सरकायला सुरुवात झाली. त्यामुळे पतीने ऑफिसमध्ये फोन लावला. तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण ऑफिसमधून सांगण्यात आलं की तुमची पत्नी ऑफिसमध्ये आलीच नाही. आता पतीच्या मनात धडकी भरली होती. त्याने ऑफिसमध्ये जाऊन बघितलं. त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्याचा गोंधळ आणि एका कोपऱ्यात पतीला काहीतरी दिसलं. त्याचवेळी त्याने लगेच पोलिसांशी संपर्क साधला. पत्नी कालपासून गायब असल्याचं पोलिसांना सांगितलं. तेव्हा पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातलं. अतिशय भयंकर घटना समोर आली. ज्या ऑफिसमध्ये ही महिला कामाला होती, त्याच ऑफिसच्या एका कोपऱ्यात त्या महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवला होता. पोलीस आले. त्यांनी त्या गोण्या उघडल्या आणि समोर जे होतं ते पाहून पोलीसही हादरून गेले. त्या गोण्यामध्ये त्या महिलेचा छिन्न विच्छिन्न झालेला मृतदेह कोंबून ठेवलेला होता. नेमकं प्रकरण काय होतं आणि ते कशामुळे घडलं ते आपण सविस्तर या व्हिडिओमधून पाहू. अशोक खरात प्रकरण ज्या प्रकारे उजेडात आलं होतं आणि त्यांच्या टेबल टेनिसचे व्हिडिओ व्हायरल झाले होते, तेव्हापासून महिलांचं डोकं अतिशय गतीने पळताना दिसतंय. ज्यांचे पती नोकरी करतात, ऑफिसमध्ये काम करतात, त्यांच्याकडे विचित्र नजरेने पत्नी पाहू लागली आहे. प्रत्यक्षात ऑफिसमध्ये काय होत असेल, काय करत असतील, असे एक ना अनेक गोष्टी महिलांच्या मनात घर करून राहत आहे आणि संशय बाळगून वावरताना देखील त्या दिसत आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या पद्धतीने पुण्यातील एका कायद्याचे शिक्षण घेऊन लोकांना न्याय देणाऱ्या वकिलाच्या आयुष्यातील आज घडलेला एक किस्सा आज मी तुम्हाला स्टोरीमधून सांगणार आहे. ॲडव्होकेट संजय सावंत यांचं जुना मंडवा रोडवर एक ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ते त्यांचं कार्य करतात. त्यांनी आतापर्यंत अनेक गुणवान वकील म्हणून आपली बाजू सर्वांसमोर सिद्ध केलेली आहे. तसेच त्यांचं राजकीय देखील संबंध आहे. भाजपच्या कायदे विभागाची त्यांच्याकडे पुण्यातील पदसुद्धा आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा वकिली व्यवसाय जोमाने सुरू आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात भरती झालेली आहे. पण याच भरतीच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापूर्वी गणेशनगर येरवडा परिसरात राहणाऱ्या पूनम दिनेश वय 39 वर्ष या मुलाखतीसाठी ॲडव्होकेट संजय सावंत यांच्या ऑफिसमध्ये गेल्या. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी काम करण्याची पद्धत सांगितली. ॲडव्होकेट सावंत यांनी तिचं सर्व काम पाहिलं. त्यांच्या मुलाखतीमध्ये ज्या पद्धतीने सर्व काही विचारलं होतं, त्या सर्वाची पूनम यांनी उत्तरे दिली होती. त्यानंतर ॲडव्होकेट सावंत यांनी त्या ऑफिसमध्ये काम करण्याचे नियुक्तीपत्र त्यांना दिलं. पूनम ह्या सकाळी घरातील सर्व कामे उरकून दुपारी 2 वाजता ऑफिसमध्ये येण्यास सुरुवात झाली होती. पूनम यांच्या कामाविषयी संजय सावंत यांना खूप हेवा वाटू लागला, आनंद वाटू लागला. पूनम यांची सहकार्याची भावना सावंत यांना आवडू लागली होती. शेवटी ऑफिसमध्ये काम करत असताना महिला आणि पुरुष यांच्यात संपर्क येत असतो, बोलाचाली होत असतात. यामध्ये कोणतीही शंका घेण्यासारखा विषय नसतो. परंतु ज्या प्रकारे पूनम ही ऑफिसमध्ये वावरत होती, त्यावरून संजय सावंत यांना देखील पूनम हिच्याविषयी त्यांच्या मनात प्रेम जागृत होऊ लागली होती. मात्र पूनमही ऑफिसमध्ये काम करत असते एवढं तिच्या डोक्यात होतं. संजय सावंत आपले बॉस आहेत, त्याच प्रकारे ती त्यांच्याशी वागत होती. पूनम ऑफिसमध्ये कामाला लागून आता 1 वर्षाचा कालावधी झाला होता. पूनम हिला मनासारखी नोकरी मिळाली होती म्हणून आनंदी होती. त्यामुळे ती प्रत्येक दिवस ऑफिसला आनंद घ्यायची. सावंत यांच्याबरोबर ऑफिसमध्ये गप्पा मारत असताना त्यांच्यामध्ये थट्टा मस्करी देखील सुरू झाली होती. मग योगायोग पहा असा आला की एक दिवस ॲडव्होकेट सावंत यांची पत्नी जेव्हा ऑफिसमध्ये आली, तेव्हा तिने पूनम हिला पाहिलं. पूनम ही दिसायला सुंदर होती, आकर्षक होती.
त्यामुळे ॲडव्होकेट यांची पत्नी स्वाती सावंत यांच्या मनात शंका येण्यास सुरुवात झाली. ऑफिसमध्ये इतर कर्मचारी असतात. जेव्हा कर्मचारी निघून जातात तेव्हा पूनम आणि तिचा पती संजय यांच्यामध्ये बोलणं होत असेल. दोघांमध्ये प्रेम तर झालं नाही ना? अनेक शंका स्वाती मनात घेऊन बसली होती. प्रत्येक दिवस तिच्या मनात काहूर माजायला सुरुवात झाली होती. पूनमला ऑफिसमध्ये नोकरीला लागून 1 वर्षाचा कालावधी झाला होता. पहिल्याच वर्षी स्वातीने तिला पाहिल्यामुळे प्रत्येक दिवशी स्वातीच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले होते. एक वेळा तर स्वातीने ॲडव्होकेट सावंत आणि पूनम यांना थट्टा मस्करी करत असताना जागेवर पकडलं. तेव्हा मात्र स्वातीच्या डोक्यामध्ये राग गेला आणि तिने पती संजय सावंत यांच्याबरोबर वाद घालायला सुरुवात केली. पूनमला ऑफिसमधून हाकलून द्या अशा प्रकारचा वाद पती स्वाती संजयसोबत घालायला सुरुवात केली होती. संजय सावंत हा जेव्हा घरी यायचा त्यावेळी स्वाती आणि संजय यांच्यामध्ये पूनमवरून भांडणे होण्यास सुरुवात झाली. संजय सावंत आणि स्वाती सावंतला एक मुलगी देखील आहे. ती देखील वयात येऊ लागली होती. घरात जे काही वाद सुरू होता तो वाद त्या मुलीच्याही कानावर येत होता. तिलाही सर्व काही कळत होतं. त्यामुळे एवढे सांगून सुद्धा संजय सावंत हा पूनमला ऑफिसमधून का काढत नाही असाच प्रश्न होता. कारण पूनमला आता ऑफिसमधील सर्व कामाची माहिती झाली होती. पुन्हा नवीन माणूस घ्यायचा, त्याला शिक्षण द्यायचं, म्हणून संजय सावंत पूनम हिला काढू शकत नव्हते. तिला काढण्यासाठी टाळाटाळ करत होते. इकडे मात्र पत्नी स्वाती सावंत हिच्या मनामध्ये प्रत्येक दिवस राग वाढण्यास सुरुवात झाली होती. तिला खात्री पटली होती की संजय आणि पूनम यांच्यामध्ये खरोखरच अनैतिक संबंध आहेत. या दोघांमध्ये खरोखरच काहीतरी चालू आहे. त्यामुळे तिच्या मनात उठलेलं काहूर स्वातीला शांत बसू देत नव्हतं. त्यामुळे तिने तिच्या मुलीला सांगितलं की आता पूनमचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. ज्या प्रकारे सर्व काही प्लॅनिंग सुरू झाली होती त्या प्रकारे यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली होती. हे वाद पूनमच्याही कानापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे तिने एक दिवस पतीला सांगितलं की मी दुसरीकडे काम पाहते. पण पती दिनेश याने तिच्याकडे लक्ष दिले नाही. दिनेश याची पत्नी गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी ऑफिसला निघाली होती आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ती परत आलीच नाही. रात्र निघून गेली मात्र पूनम परत आली नाही. पत्नीची ज्या प्रकारे पती शोधाशोध घेत होता त्यातून समोर आलेलं जे भीषण वास्तव होतं. दिनेश हे पूनमचे पती आहेत. दिनेश यांनी काय सांगितलं होतं ते आपण ऐकणार आहोत. ज्या दिवशी नेहमीप्रमाणे दुपारी पूनम घरातून ऑफिसला गेली. सगळं अगदी नॉर्मल होतं. ती रोजच्यासारखं निघाली होती. मला एकदा ती म्हणाली होती दुसरीकडे काम बघू का, पण मी कामात व्यस्त असल्यामुळे जास्त लक्ष दिलं नाही. पण दुपारनंतर अचानक तिचा फोन बंद झाला आणि संपर्क तुटला असं दिनेश सांगत होता. सुरुवातीला त्यांना वाटलं होतं की मोबाईल चार्ज नसावा किंवा कामात असेल. पण जसा जसा वेळ पुढे जाऊ लागला तसतशी त्यांची चिंता देखील वाढू लागली होती. मनात कुठेतरी एक अस्वस्थता निर्माण झाली होती. पण नेमकं काय झालं याचा अंदाज लागत नव्हता. वकील संजय सावंत आणि त्यांच्या बायकोसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून वाद होत होते. त्यामुळे दुसरीकडे मुलाखतीला गेली असेल म्हणून तिचा मोबाईल बंद असेल असंही दिनेश यांना वाटत होतं. दुपारी ऑफिसमधून फोन आला की पूनम ही ऑफिसमध्ये गेली होती. मात्र गुरुवारी रात्री ती आली नाही. त्यानंतर मग शुक्रवारी दिनेश यांनी ऑफिसमध्ये फोन केला आणि तेव्हा त्यांना कळलं की तुमची बायको ऑफिसला आलीच नाही. हे सर्व ऐकून दिनेश यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण पत्नी घरातून निघालेली होती. त्यांनी पुन्हा पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न केला होता पण मोबाईल सतत बंद येत होता. त्या क्षणी त्यांना पहिल्यांदा खूप संशयास्पद वाटलं होतं आणि ते कामावरून घरी परतल्यानंतर तातडीने ऑफिसमध्ये पोहोचले. तिथे जाऊन चौकशी केली पण त्यांना वेगवेगळे गोंधळात टाकणारी उत्तरं त्या ठिकाणी मिळाली. कोणी सांगत होतं की ती आज आलीच नाही तर कोणी सांगत होतं की आम्ही त्यांना पाहिलंच नाही. या माहितीमुळे त्यांचा संभ्रम प्रत्येक वेळेस वाढत होता. दिनेश यांनी CCTV फुटेज पाहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्या CCTV फुटेजमध्ये त्यांची पत्नी ऑफिसमध्ये प्रवेश करताना स्पष्टपणे दिसत होत्या. पण त्यानंतर त्या बाहेर आलेल्या दिसतच नाही. नेमकं गेल्या कुठे? हा क्षण दिनेश यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का होता. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरुवातीला तपासात थोडा विलंब झाला. पण त्यांना काहीतरी गंभीर घडलं याची खात्री पटली होती. त्यामुळे ते स्वतः शोध घेत पुढे गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते थेट ऑफिसपर्यंत पोहोचले आणि ते वारंवार सावंतला विचारपूस करत होते परंतु त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. सकाळी ऑफिसला गेल्यानंतर ऑफिसचं दार उघडं होतं. आतमध्ये दिनेश यांनी ज्यावेळी प्रवेश करताच त्या ठिकाणी खूप काही बदलल्यासारखं वाटलं. अंधारलेली खोली दिसली, चालू असलेला फॅन दिसला आणि अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू. हे सगळं पाहून काहीतरी चुकीचं घडलं याची जाणीव दिनेश यांना झाली होती.
त्यानंतर फरशीवर जे लाल डाग पडलेले होते, भिंतीवर देखील लाल डाग पडलेले होते आणि पुढे गेल्यानंतर दिनेशला एका कोपऱ्यात एक पोतं दिसलं, म्हणजे गोणी दिसली आणि काहीतरी भयंकर घडलं याची त्यांना खात्री पटली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पोलिसांना कॉल केला. त्यानंतर चंदननगर पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. पोलीस उपायुक्त सोमन मुंडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळे, नूतन पवार तसेच निरीक्षक निलेश वडक यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि गुन्हे उघडताच आतून पूनमचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी वकील संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती सावंत आणि अल्पवयीन मुलगी या तिघांनाही अटक केली. मात्र हे सर्व घडलं कशामुळे, तर केवळ संशयावरून, अनैतिक संबंधाच्या संशयावरून. त्यानंतर पोलिसांनी तिघांचीही चौकशी सुरू केली. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आणि पोलिसांना त्यांनी सांगायला सुरुवात केली. संजय सावंतची मुलगी आणि पत्नी ऑफिसमध्ये आले. ऑफिसमध्ये आल्यानंतर दोघींनीही पूनमचे हातपाय बांधले. त्यानंतर तिला बॅटने जबर मारहाण केली आणि त्यानंतर धारदार हत्याराने तिच्यावर वार करण्यात आले. तिच्या अंगातून रक्त वाहू लागले. ते फरशीवर देखील सांडलं आणि भिंतीवर देखील सांडलं होतं आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह लपवायचा म्हणून एक गोणी आणली आणि त्या गोणीमध्ये त्या पूनमचा मृतदेह भरला. त्या तिघांनाही मृतदेहाची वाट लावायची होती, जेणेकरून पूनमचा कोठेही थांग पत्ता लागणार नाही. पण पूनमचा पती हा ऑफिसमध्ये पोहोचला. सर्व काही समोर आलं. त्यामुळे पूनमचा अशा प्रकारे हत्या केली आहे. या तिघांनी असं कांड केलं. मात्र आता यामधून ते कधीही सुटणार नाही. हा वकील कायद्याचं ज्ञान घेऊन लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. त्यांना अनेक गुन्ह्यातून वाचवण्याचा प्रयत्न करतो. मात्र आता स्वतः ॲडव्होकेट संजय सावंत यांच्यावरच स्वतःला वाचवण्याची वेळ आली आहे. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखवणे नाही किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सतर्क राहण्याचा इशारा आहे. मित्रांनो, आजच्या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.